जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मूलभूत शिक्षणाबरोबरच आधुनिक आणि संकल्पनात्मक ज्ञान प्राप्त करणं काळाची गरज बनली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्याधारित गुणवत्ता वाढवली पाहिजे, असं प्रतिपादन थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि उद्योजक श्री चैतन्य नरके यांनी केलं। नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे अध्यक्ष राहुल खंजिरे होते। यावेळी व्यासपीठावर खंजिरे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदुंडे, के.डी. पाटील, नगरसेवक संतोष शेळके, पत्रकार दयानंद लिपारे, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानास आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। श्री नरके पुढे म्हणाले, जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म कौशल्य, तंत्रज्ञान, वित्तीय नियोजन आणि पूर्व अनुभव असणं गरजेचं असतं। त्यांनी विद्यार्थी जीवनात वेळेचा सदुपयोग करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्याचं आवाहन केलं। अध्यक्षीय भाषणात राहुल खंजिरे यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवावी आणि त्यासाठी शिस्त व मूल्यांचं महत्त्व समजून घेण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य विरूपाक्ष खानाज यांनी केलं, तर डॉक्टर सचिन चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। स्नेह संमेलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर जी.व्ही. खांडेकर यांनी वार्षिक अहवालाचं वाचन केलं, तर जिमखाना प्रमुख डॉक्टर देवेंद्र बिरनाळे यांनी क्रीडा विभागाच्या उल्लेखनीय वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला। तत्पूर्वी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले। त्याचं उद्घाटन उद्योजक राजन उरुणकर यांनी केलं। कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक F.N. पटेल, प्राध्यापक सौरभ पाटणकर, डॉक्टर R.V. सपकाळ, डॉक्टर सय्यद, डॉक्टर माधव मुंडकर, डॉक्टर B.L. तुपे, डॉक्टर पौडमल, डॉक्टर प्रवीण पवार, प्राध्यापक प्रमोद काळे, प्राध्यापक अभिजित पाटील, डॉक्टर संतोष साळुंखे, डॉक्टर अशोक कोळेकर, प्राध्यापक ओंकार कुलकर्णी, प्राध्यापक स्मिता मोंटेरियो, डॉक्टर अनिरुद्ध मोरे, प्राध्यापक अजय कांबळे, प्राध्यापक अजय माने, प्राध्यापक अर्जुन पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर जीवन पाटील यांनी केलं, तर आभार डॉक्टर रवी किरण कोरे यांनी मानले। सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक F.N. पटेल, इचलकरंजी। थोडंसं जी चर्चा आपल्यामध्ये होणार आहे ठेवे, मला वाटतं पुढची 10 मिनिटं मी घेणार आहे, त्यामुळे कृपया कोणी न बोलता आपण एकमेकाशी बोलू, एक कमिटमेंट ठेवा। कारण माझ्या तर आयुष्यातली 15 मिनिटं तुम्हाला देतोय, तुमच्या आयुष्यातली 15 मिनिटं मला मिळतील का? पक्का? मग मी बोललं चालेल का? तर दुसरं मी पण माझा फोन बाजूला ठेवलाय, तुमचाही तुम्ही फोन बाजूला ठेवा। मी माझं सर आणि सचिन सर आणि मगाशी माझं प्रस्तावना सांगितली, ती सगळी पदं वगैरे सांगितलं। मी 60 वर्षाचा आहे असं मला वाटायला लागलं, तर मी 60 वर्षाचा नाहीये, अजून वय वर्ष 45 आहे, अजून परत काय काय करायचं आहे। पण एवढं सांगतो की माझा प्रवास, मी मराठी मीडियममधून पास आउट झालेला एक सिंपल साधा ॲव्हरेज विद्यार्थी, तुमच्याकडे मी हुशार नाहीये, पण नॉर्मल मध्ये आहे। क्षेत्रामध्ये ज्यांना नाव लिहिले त्यांचं देखील इथे स्वागत करतो। सगळ्यांचं जे उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि निमंत्रितांचं मी स्वागत करतो आणि जास्त आपला वेळ न घेता पुढील सूत्र संयोजकांचे आदेश होतो। धन्यवाद सर। यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण सर यांना विनंती करतो। प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण सर। देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचं नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी, त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र याच्या संयुक्त विद्यमानं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025-26 आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।